पाप्यास आपुल्या जवळी घे, अपराध्यासी क्षमादान दे. आशाहीन देवहीन मरणाधीन मी, व्यथा ही स्वर्गातुनी पाहिली. आशाहीन देवहीन मरणाधीन मी, व्यथा ही स्वर्गातुनी पाहिली. हरवल्यासी शोधण्या आला येशू भुवरी. हरवल्यासी शोधण्या आला येशू भुवरी. त्या पाप्यात एक मी घोर पातकी. येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय 9 व वचन 43 मध्ये असे लिहिले आहे, तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. ऐकलेल्या वचनावरून आम्हास कळून येते की देव पापाबद्दल किती गंभीर आहे. कारण पापाचा परिणाम नरक म्हणजे न विझणारा अग्नी होय. देवाचे वचन सांगते की शरीराचा जो भाग पापास प्रवृत्त करतो तो तोडून टाकणे बरे आहे, कारण पापाचा परिणाम न विझणाऱ्या अग्नीमध्ये टाकले जाणे आहे. खरे पाहिले असता मनुष्याच्या शरीराचा कोणता भाग पापास प्रवृत्त करीत नाही हे सांगणे कठीण आहे. देवाचे वचन सांगते की सर्वांनी पाप केले आहे, म्हणून कोणतीही व्यक्ती निर्दोष असू शकत नाही व ती स्वतःच्या पापाबद्दल खंडणीही देऊ शकत नाही. पापी मानवाला पापापासून सोडविण्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र जो देव होता त्याला मानवी देह धारण करून ह्या जगात पाठविले व त्याने सर्व जगाचे पाप स्वतः वधस्तंभावर वाहून नेले व पापी मानवाच्या पापाचे प्रायश्चित म्हणून स्वतःचे निर्दोष निष्कलंक रक्त वाहू दिले. स्वतःचा प्राण त्याने अर्पण केला. त्याच्या अर्पणाने देव संतुष्ट झाला. पापी मानवासाठी मुक्तीचा तारणाचा मार्ग खुला झाला. कोणी मुक्ती मिळवली? मुक्ती प्रभू येशू ख्रिस्ताने मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू करून ठेवले आहे, यासाठी की पापी मानवाने स्वतःच्या पापाचा पश्चाताप करावा व प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारावे, जेणेकरून पापी व्यक्ती नरकात टाकल्यापासून वाचल्या जाणार व त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. देव तुम्हाला पापाची गंभीरता समजण्यास सहाय्य करो.